तर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर शिवसेना ठाम असल्याचं कळतंय। गुरुवारी किंवा शुक्रवारी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं देखील कळतंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मागे फिरण्याचा प्रश्नच नाही असं म्हणण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याची मागणी करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेची नेत्यांची बैठक पार पडली आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतही ही बैठक पार पडली आहे। मुक्तीच्या संदर्भामध्ये आम्ही ठाम आहोत। आजपर्यंत कर्जमुक्ती हा विषय झाल्याशिवाय कामकाज पुढे जाणार नाही ह्या संदर्भामध्ये आम्ही आमचा आग्रह होता। पण ह्या आग्रहानुसार माननीय उद्धवजी साहेबांच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे, केंद्राची मदत हवी, तर आम्ही सांगितलं की तातडीने माननीय पंतप्रधानांची वेळ घ्या, आपण सरकार म्हणून त्यांच्याकडे जाऊन त्यांची चर्चा करू आणि ह्या संदर्भामध्ये केंद्र सरकारची जी काय भूमिका असेल, सकारात्मक नकारात्मक आणि मग राज्याची काय भूमिका असेल या संदर्भात आपल्याला सभागृहाला आणि महाराष्ट्राला सांगावं लागेल। शेतकऱ्यांना ते निवेदन करा, त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल। अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली आहे। नाही, एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव साहेबांचं म्हणणं आहे कामकाज देखील झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची जी काल होती ती आजी आहे। उद्धवजींची भूमिका तशीच आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बसून की तातडीनं त्यांनी दिल्लीमध्ये जावं, पंतप्रधानांना भेटावं आणि ठोस निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची आहे।